नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचे नाव आहे पहिल्या पावसातील गोष्ट. या कथेचे लेखक आहेत करण गावित. करण गावित हे जन्मापासून अंध आहेत, पण त्यांना वाचनाची आणि लिखाणाची भारी आवड आहे. करण यांच्या इतर कथा तुम्ही प्रतिलिपी ॲपवरती वाचू शकता. तर आता वळूया कथेकडे. ही कथा काल्पनिक असून केवळ कथेची गरज म्हणून काही ठिकाणांचा उल्लेख केलेला आहे. वाचकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. मित्रहो, मी पालघर जिल्ह्यातील जव्हार शहराजवळील एका आदिवासी पाड्यात राहतो. घरी करमत नव्हतं म्हणून मी पालघरला बहिणीकडे पाहुणा म्हणून गेलो होतो. 8 जूनचा दिवस होता. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होतं. आकाशात काळेभोर ढग दाटून आले होते. जणू काहीतरी सांगण्यासाठी ते थांबले होते. अखेर बराच वेळ प्रतीक्षा करून घेतलेला पाऊस सुरू झाला. पहिलाच पाऊस असल्यामुळे मातीचा एक वेगळाच, मनाला भुरळ घालणारा सुगंध सगळीकडे दरवळत होता. तो सुगंध मनाला एक वेगळीच शांतता देत होता. जवळजवळ अर्धा तास पाऊस कोसळत होता. वाराही बेभान होऊन वाहत होता. जणू पाऊस आणि वारा यांच्यात स्पर्धा लागली होती. थोड्याच वेळात पावसाने विश्रांती घेतली आणि वातावरणात एक वेगळाच ताजेपणा निर्माण झाला. कितीतरी वेळ घरात बसून कंटाळा आला होता, म्हणून मी बहिणीला सांगून माझ्या मित्राकडे जाण्यासाठी निघालो. जाता जाता मी माझ्या मित्राला फोन केला, प्रशांत. माझ्या बहिणीच्या घरासमोरच्या बिल्डिंगमध्ये राहणारा माझा जवळचा मित्र. अरे बोल करण भाऊ, फोन उचलताच प्रशांत म्हणाला. अरे घरी बसून कंटाळलोय, मी हर्षदकडे चाललोय, येतोस का? मी विचारलं. अरे भावा, आलो असतो, पण घरात थोडं काम आहे, आपण नंतर जाऊया का? चालेल? प्रशांत म्हणाला. ठीक आहे, मी पुढे आपल्या नेहमीच्या ठिकाणी थांबतो, तू ये नंतर, मी म्हणालो. ओके, ठीक आहे, असं म्हणत त्याने फोन ठेवला. मी नेहमीच्या ठिकाणी जाऊन थांबलो. समोरच रेल्वे स्टेशन होतं. रेल्वेची ये जा सुरू होती. त्या आवाजाने वातावरण अधिक जिवंत वाटत होतं. प्रवाशांची वर्दळ सुरू होती. लोकांची ये जा, बोलण्याचे आवाज, गाड्यांची हालचाल, सगळं काही गजबजलेलं होतं. बाजूलाच प्रवाशांना बसण्यासाठी जागा होती, पण तिथे खूप गर्दी असावी असं मला जाणवत होतं. त्या बाजूला जायचं होतं, पण मला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार होती. नेहमी प्रशांतसोबत असायचा, पण आज तोही नव्हता. काय हो, कसला विचार करताय? अचानक अगदी जवळून आलेल्या आवाजाने मी थोडा दचकलो. नाही, काही नाही, मी शांतपणे उत्तर दिलं. ती एक तरुणी होती. ती कशी दिसत असेल हे मला कळू शकत नव्हतं, पण तिच्या सुगंधी परफ्यूमचा हलका, गोड वास मात्र स्पष्ट जाणवत होता. अच्छा, तुम्ही बराच वेळ इथे उभे आहात म्हणून विचारलं, ती म्हणाली. मी थोडा शांत राहिलो. मला रस्ता पार करून दुसऱ्या बाजूला जायचंय. शेवटी मी माझी अडचण सांगितली. म्हणजे? तिने थोडं न समजून विचारलं. अहो, मी ब्लाइंड आहे, मी सरळ उत्तर दिलं. क्षणभर शांतता पसरली. अच्छा, ठीक आहे, मी तुमची मदत करू शकते, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर, ती मदतीच्या सुरात म्हणाली. ओके, चला, असे म्हणत मी माझा एक हात पुढे केला. तिने हलकेच माझा हात धरला आणि आम्ही रस्ता पार करून दुसऱ्या बाजूला आलो. धन्यवाद, मी मनापासून म्हणालो. पण तुम्ही जाणार कुठे आहात? तिने उत्सुकतेने विचारलं. मित्राकडे जाणार आहे, पण सध्या इथेच थांबणार आहे. माझा एक मित्र येणार आहे, मग आम्ही सोबत जाऊ, मी असं उत्तर दिलं. अच्छा, ठीक आहे, पण इथे कुठे बसणार तुम्ही? ती पुन्हा म्हणाली. आपण दुसऱ्या ठिकाणी बसायला जाऊया का? इथे जवळच एक गार्डन आहे. मी काही बोलायच्या आतच तिने सुचवलं. हो चालेल, मलाही तिथेच जायचं होतं, मी म्हणालो. ठीक आहे तर, चला, ती हसत म्हणाली. मी तिच्यासोबत चालत असताना एक माणूस जाता जाता म्हणाला, काय रे पोरा, बरं आहेस ना? हो, मी थोडक्यातच उत्तर दिलं. गार्डनमध्ये पोचताच मोगऱ्याचा आणि इतर फुलांचा वेड लावणारा सुगंध नाकात दरवळला. नुकताच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरण अगदी गार झालं होतं. थंड वाऱ्याच्या झुळकी अंगावर येत होत्या आणि मन प्रसन्न होत होतं. चिमण्यांचा चिवचिवाट
मधूनच जाणाऱ्या ट्रेनचा पो पो असा आवाज आणि सगळं काही जिवंत आणि सुंदर वाटत होतं. कुठे हरवलात? तिचा आवाज पुन्हा कानावर आला. नाही, कुठे नाही, मी हसत उत्तर दिलं. थोडा वेळ शांतता पसरली. पण मला एक गोष्ट समजत नाही, ती म्हणाली. तुम्ही एकटे कसे फिरता? तुम्हाला भीती वाटत नाही का? मी काही बोलणार इतक्यात माझ्या खिशातला मोबाईल वाजला. मी फोन उचलून बोलून झालो. तोपर्यंत ती शांतपणे थांबली होती. फोन ठेवताच तिचा पुढचा प्रश्न आला. तुम्हाला अँड्रॉइड फोन कसा वापरता येतो? मी हलकेच हसलो आणि माझ्या हातातला मोबाईल सुरू केला. मोबाईल सुरू होताच टेक्स्ट टू स्पीचचा आवाज ऐकू यायला लागला. हे काय आहे? तिने आश्चर्याने विचारलं. याला टॉकबॅक म्हणतात. मी समजावून सांगायला सुरुवात केली. मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही आहे ते हा आवाज वाचून दाखवतो. तू स्क्रीनवर कुठेही टच केलंस तरी तो फक्त सांगत राहतो. उदाहरणार्थ, तुला व्हॉट्सॲप उघडायचं असेल तर स्क्रीनवर टच करत राहायचं. जेव्हा व्हॉट्सॲप असा आवाज येईल तेव्हा त्यावर डबल टॅप करायचं. मग ते ॲप उघडेल. ती शांतपणे सगळं ऐकत होती. जणू तिच्यासाठी हा एक नवीनच अनुभव होता. खूपच भारी आहे. मी पण ट्राय करून बघते. असं म्हणत तिने माझ्या हातातून मोबाईल घेतला. रेल्वेच्या मोठ्या आवाजामुळे काही क्षण आम्ही दोघेही शांत बसलो. रेल्वेचा आवाज थांबताच, तू कुठे राहतोस? इकडचं वाटत नाहीस. कोणाकडे पाहुणा आलायस का? त्या तरुणीने माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अगं हो, सांगतो सगळं. पण आधी तू सांग, तुला का वाटलं की मी इकडचा नाहीये? मी तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता उलट तिलाच विचारलं. अरे, मी इथे गेल्या 4 वर्षांपासून राहते. सरस्वती बिल्डिंगमध्ये. मूळची वसईची आहे. बाबा इथे नोकरी करतात आणि मी दांडेकर कॉलेजमध्ये शिकते. ती सहजपणे म्हणाली. अच्छा, म्हणजे तू सरस्वती बिल्डिंगमध्ये राहतेस. मग मला कसं ओळखत नाहीस? कारण मीही गेल्या 2 दिवसांपासून त्याच बिल्डिंगमध्ये राहतोय. मी आश्चर्याने विचारलं. मी विचारात पडलो असतानाच तिचा आवाज पुन्हा आला. मी 2 दिवस गावाला गेले होते. आजच परत आले. तिच्या आवाजात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न जाणवत होता. मग तू नेमकी कोणाकडे राहतेस? मी थेट प्रश्न विचारला. ती काही क्षण शांत राहिली. जणू सांगावं की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये अडकली होती. शेवटी ती बोलू लागली. मी राजेंद्र पवारांची एकुलती एक मुलगी, अर्चना. ओळखतोस ना त्यांना? काय? तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडेच होती. तुला खूप प्रश्न पडले असतील ना? की माझ्या घरच्यांना तू ओळखतोस, तरी मी तुला का ओळखत नाही? ती हळू आवाजात म्हणाली. करण, ओळखते मी तुला. गेल्या वर्षापासून. काय? कसं काय? मी आश्चर्याने विचारलं. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, ती म्हणाली. गेल्या वर्षी तू तुझ्या ताईकडे आला होतास ना, तेव्हापासून ओळखते मी तुला. पण तू मला ओळखत नाहीस, कारण माझ्याबद्दल तुला काहीच माहिती नव्हतं. ती थोडी थांबली. माझ्या बाबांचा स्वभाव तुला माहीतच आहे. खूप कडक. थोडी जरी चूक झाली तरी रागवायचे. कधीकधी मारायचे सुद्धा. तिचा आवाज आता जड झाला होता. 10वीत मला 63% मिळाले. तेव्हापासून ते माझ्यावर खूप रागावू लागले. आणि 12वीत तर त्यांनी थेट धमकी दिली. 70%पेक्षा कमी मिळाले तर बघ. मी शांतपणे ऐकत होतो. तू जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आला होतास ना, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते, ती अचानक म्हणाली. हे ऐकून मी स्तब्ध झालो. हो, पहिल्याच भेटीत. तू सोफ्यावर बसला होतास आणि मी तुझ्या उजव्या बाजूला बसले होते. पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा वाटलंच नाही की तू ब्लाइंड आहेस. खूप आवडलास मला. तू निघून गेलास, पण माझं मन तुझ्यासोबतच घेऊन गेलास. तिच्या प्रत्येक शब्दात वेदना आणि प्रेम दोन्ही मिसळलं होतं. तुला पुन्हा पाहावं म्हणून मी आईसोबत खोटं बोलून तुझ्याकडे यायचे. तुझ्याशी बोलायचं होतं, पण कधी संधीच मिळाली नाही, ती हलकंसं म्हणाली. तुला आठवतंय, एकदा तू गाणं गुणगुणत जिन्याने खाली येत होतास आणि एका मुलीला धडकलास. मी आठवायचा प्रयत्न केला. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हती, मीच होते. आणि तू चुकून धडकला नाहीस. मीच मुद्दाम धडकलो होतं. मी थोडा गोंधळलो आणि तिचं बोलणं ऐकत राहिलो. पण त्या क्षणी तू मला सावरताना जी मिठी मारलीस, ती मला खूप सुखावून गेली. क्षणभर शांतता पसरली. नंतर पुन्हा प्रयत्न केला.
पण शांता मावशी आल्या. मग काही दिवसांनी तू गावाला गेलास आणि मी तुला भेटूच शकले नाही. तिचा आवाज आता भरून आला होता. मी खूप वाट पाहिली तुझी. दिवस, आठवडे, महिने गेले. 12वीची परीक्षा झाली, पण तू आला नाहीस. कधी-कधी मी तोच ड्रेस घालायचे, ज्या दिवशी तू मला मिठी मारली होतीस आणि तसंच बसून रडायचे. हे ऐकून माझ्या डोळ्यातही पाणी आलं होतं. निकाल लागला. 65% मिळाले. माझा निकाल पाहून बाबा खूपच चिडले आणि त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी खूप मारलं. आई मला वाचवायला मध्ये पडली होती, पण तिलाही खूप मार बसला. ती काही क्षण गप्प झाली. दुसऱ्या दिवशी तोच ड्रेस घालून मी इथे आले. खूप रडले. खूप आठवण आली तुझी. तिचा आवाज थरथरत होता. आणि मग ठरवलं, या आयुष्याला पूर्णविराम द्यायचा. ती पुढे म्हणाली, देवाला हात जोडून एकच प्रार्थना केली. माझ्या मृत्यूनंतर तरी मला माझ्या प्रेमाची भेट घडव. थोड्याच वेळात ट्रेन आली आणि मी ती वाक्य पूर्ण करू शकली नाही. मी पूर्णपणे हादरलो होतो. काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. मी एक क्षणही न घालवता तिला घट्ट मिठी मारली आणि तसाच रडत राहिलो. शब्दच सापडत नव्हते. खूप वाट पाहत होते मी या मिठीची. ती हलक्या आवाजात म्हणाली, करण, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. या जन्मी नाही झाले तुझी, पण पुढच्या जन्मी नक्की होईल. इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. जणू आभाळही भावूक झालं होतं. रडू नकोस. खूप शिक. स्वतःच्या पायावर उभा राहा. मी तुझ्यासोबत शरीराने नसले तरी मनाने कायम तुझ्यासोबत असेन. फक्त तुझीच आहे, अर्चना, आणि तुझीच राहीन. एवढं बोलून ती हळूहळू अदृश्य झाली. मी स्तब्ध उभा राहिलो. तेवढ्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. अरे भावा, असा का उभा आहेस? बरा आहेस ना? तो माझा क्लासमेट सागर होता. अरे सागर, कसा आहेस? मी कसंबसं स्वतःला सावरत विचारलं. थोड्या गप्पांनंतर मी घरी परतलो आणि रूममध्ये जाऊन मन मोकळं केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी गेलो. ती परत भेटेल या आशेने. पण ती पुन्हा कधीच भेटली नाही. पण तिचं अस्तित्व माझ्या मनात आणि हृदयात कायमचं कोरलं गेलं. तिच्या परफ्यूमचा सुगंध अजूनही माझ्या नाकात दरवळतो. तिचा तो आवाज, ते शब्द आजही माझ्या कानात घुमतात. मित्रांनो, कथा कशी वाटली ते नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.